शाळांमध्ये दिलेले जवळजवळ 2500 शाळांमध्ये ते पुस्तक आमचं आजही तिथे शिक्षक तिथे विद्यार्थी अध्ययन करत आहे. मला आनंद याचा आहे की 65व्या वर्षी 65 कवितांचं पुस्तक आम्ही प्रकाशित करतो. आमच्या तात्यारावला 100 वर्ष जगवायचे. तात्याराव 100 वर्ष जगले, 100व्या वर्षी काय करावं लागेल? 100 कवितांचं पुस्तक छापावं लागेल. त्याच्यामुळं आपण जरी रिटायर झालेला असलं तरी कोणाकोणाला या पुस्तक प्रकाशनाला हजर राहायचे ते सांग. 100 कवितांची 100 शताब्दी वर्ष साजरं करायचे. सोनवणे सरांनी चुकीचं बोलले काय की आयुष्यमान कमी झालेलं आहे. नाही, आयुष्यमान वाढलेलं आहे. तुम्ही बघा आपल्या पूर्वीच्या आपण लहान असताना खूप कमी वयामध्ये माणसं जायची. आता जर आयुष्यमान मला वाटतं सरासरी आयुष्यमान हे 70 क्रॉस केलेला आहे. सरासरी आयुष्यमान अधिकाधिक तर ते आपण बोलू शकत नाही. आजच मला वाटतं एका वर्तमानपत्रामध्ये 113 वर्षाचा म्हाताऱ्याचा आणि त्याला कोणतीच व्याधी नाही. म्हणजे अवयव तर सगळे सुरक्षित आहेत पंचेंद्रिय, परंतु इतरही कोणती व्याधी नाही. ना चष्मा आहे ना कानाला मशीन आहे. आणि असंही नाही की सुशिक्षित सत्य असेल. त्याच्यामुळे नक्कीच आपण तात्यारावांचं 100वं पुस्तक इथे प्रकाशित करण्याची आपल्या सगळ्यांना संधी मिळते. आणि त्यांनी यापूर्वी जे पुस्तक लिहिलं संघर्षाचं सोनं, या संघर्षाचं सोनं या पुस्तकानंतर हे जे भावग्रंथ नावाचं कविता संग्रह या ठिकाणी आलेला आहे. माझं नाव तात्याराव धोंडीराम चव्हाण, गाव कचनेर तांडा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि सध्या माझं वास्तव्य आहे राजेशनगर बीड बायपास देवळाई परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहतो आहे. हे माझं दुसरं पुस्तक आहे. आणखीन 3 पुस्तकाचं सामुग्री तयार आहे. प्रकाशनाला वेळ आहे. आणखी पहिलं पुस्तक जे संघर्षाचं सोनं आहे ते प्रकाशित झालं होतं रजत प्रकाशनाने. आता हे दुसरं पुस्तक आहे, हे त्यांच्याचकडे दिलं होतं, परंतु काही कारणास्तव त्यांच्या वैद्यकीय अडचणीस्तव त्यांनी नाकारलं. म्हणून मग यांच्याकडे दुसऱ्या कैलास पब्लिकेशन कडून घेतलं. हा काव्य संग्रह याचं नाव आहे भावतरंग. हे तरळ मनाच्या, जसं समुद्रातील पाणी असतं, पाण्याचा थर असतो, तरंग येतात, तसं माणसाच्या मनस्पटलावर बुद्धीवर जे विचार चालू असते, विचार चक्र चालू असतात, त्या विचार चक्राचे जे तरंग येतात, विचारांचे तरंग ते धरून ठेवल्यानंतर लिहिल्या गेले. म्हणून याला मनामध्ये जे भावना विचार आले म्हणून त्याचं विचाराचे तरंग म्हणून याचं नाव भावतरंग असं आहे. मी अगोदर शिक्षक असताना, शाळेत कार्यरत असताना शाळेमध्ये कार्यक्रम व्हायचे. त्या कार्यक्रमात गट संमेलनामधून असो कोणत्या प्रशिक्षणामध्ये सहज कविता वगैरे लिहायचो. आणि ती कविता कागदावर असायची, 2-5 दिवस खिशात राहायची, सोडून द्यायची. मला त्याचं महत्व कळत नव्हतं. परंतु आमच्या पैठण तालुक्यात कार्यरत असताना LM कुलकर्णी सर कडेठाणकर त्यांनी सांगितलं ह्या कविता खूप सुंदर आहे, हे लिहून ठेवा. किती लिहिली आतापर्यंत? म्हणलं काय नाही, म्हणजे लेखन होऊन जातं आणि नंतर मग 8-10 दिवस कागद राहतो, नंतर ते चाललं जातात. तर LM कुलकर्णी सर आज वारलेत, म्हणजे आज नाही, अगोदर वारले वर्षभरापूर्वी. ते आज नाहीत, परंतु त्यांनी सांगितलं होतं की ह्या कविता जपून ठेवायचा काव्य संग्रह होईल. आज ते नाहीत, परंतु काव्य संग्रह होत आहेत. आणि ही बाब खाडे सरांना माहित आहे. मी बजरंग रुस्तुम काळे, पैठण येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेमधून 31 ऑक्टोबरला आत्ताच रिटायर झालो. आणि माझे ज्येष्ठ बंधू, ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्यांचा आज 65 कवितांचा भावतरंग हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, त्यांना मी माझ्या काळे परिवार, श्री क्षेत्र वडवाळी आणि पैठणकरांच्या वतीनं आणि माझ्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या माध्यमातून शिक्षकांची आणि साहित्याची खूप सेवा इथून पुढे सुद्धा होत राहू अशी
नाथ त्यांनी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्यराव चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. एक शिक्षक, एक कवी असा त्यांचा हा प्रवास. शिक्षक संघटनेमध्ये सेवानिवृत्त संघटनेचे काम करत असताना तळमळीनं जे काम करतात. आज आम्हाला त्यांचं दुसरंही रूप बघायला मिळालं. का ते हळव्या मनाचे कवी सुद्धा आहेत. शासनाबरोबर चर्चा करत असताना त्यांना खरं म्हणजे प्रशासनाबरोबर चर्चा करत असताना कधी कधी कठोर भूमिका घेतात आणि हा विचार करत नाही की आपले सहकारी आहेत किंवा नाही, परंतु सेवानिवृत्त संघटनेसाठी तळमळीनं जीवन जगत असताना आम्हाला त्यांचं नवीन एक रूप बघायला मिळालं. ते हळव्या मनाचे कवी सुद्धा आहेत. आईवरची माया, आईवरचं लिखाण खूप वेदनादायक त्यांचं लिखाण असतं आणि खूप हळव्या मनाचे कवी आहेत. त्यांना मी या 65 वर्षाच्या त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना एक हार्दिक शुभेच्छा. त्यांचं आज अभिचिंतन करतो आणि आमच्या संघटनेतर्फे खुलताबाद तालुका असेल, राज्य असेल, या शिक्षक कर्मचाऱ्यांतर्फे मी त्यांना हार्दिक अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. संघर्षाचं सोनं प्रत्येक ठिकाणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.